प्रकारचे कुरकुरीत साबुदाणा वडे। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे। त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, 2 मध्यम आकाराचे बटाटे, मिरच्या जसं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्या प्रमाणात, चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट। सगळ्यात अगोदर आपण साबुदाणा जरा हाताने मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये हे 2 बटाटे बारीक मिक्स करणार आहोत। असे हातानेच मिक्स करायचे किंवा कुस्करायचे। बटाटा आपला चांगला साबुदाण्यामध्ये मिक्स झालेला आहे। त्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्या प्रमाणात मिरच्या, बारीक केलेल्या मिरच्या आहेत त्या टाकून घ्यायच्या। त्यानंतर बारीक केलेले भाजलेले शेंगदाणे आहेत, त्याचा कूट केलेला आहे तोही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। यातच चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। तर हे सगळं मिश्रण चांगले एकजीव करूयात व त्याच्या बेताच्या आकाराचे गोळे बनवून घेऊन हे चांगलं मिक्स झालेले आहे। आपलं हे मिश्रण सगळं आता एकजीव झालेलं आहे। त्याचे आपण आता असे गोल गोळे तयार करून घेऊयात व त्यांना थोडासा चपटा आकार देऊयात। अशा पद्धतीने एक गोळे तयार करून घेऊयात। आता आपले वडे तयार झालेले आहेत चपटे करून। आता आपण तेल गरम करून ते तळून घेऊयात। आपण वडे तळण्यासाठी आता शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुपामध्ये वडे तळू शकता। आणि वडे तळण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये वडे शक्यतो खाली चिकटतात, म्हणून मी लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे। आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण वडे सोडून घेऊयात। वडे असे सावकाश सोडायचे, नाही तर ते अंगावर उडू शकतं तेल। एका वेळेस तुम्ही 3 किंवा 4 वडे त्यामध्ये सोडू शकता कढईमध्ये। तेल आपलं चांगलं तापलं की त्या गॅस जरा कमी करायचा, म्हणजे त्यामुळे वडे आतून चांगले भाजतात। आता वडे आपण दुसऱ्या साईडने उलटून घेऊयात। काही लोक वडे करताना त्यामध्ये जिऱ्याचाही वापर करतात, कोणी कोथिंबीरही घालतं, पण आमच्याकडे कोथिंबीर आणि जिरे उपवासाला खात नाही, त्यामुळे मी यामध्ये त्याचा वापर नाही केलेला। आता आपल्या वड्यांचा कलर चेंज होत आहे। वड्याला जरा थोडा जास्त वेळ लागतो गॅस कमी केल्यामुळे, पण त्यामुळे आतून ते चांगले तळले जातात, कच्चे राहत नाहीत। आता आपले वडे छान तळले गेले आहेत, कलरही चांगला बदललेला आहे। आता हे काढून घेते मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये। आता हे वडे खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा।
धन्यवाद.